संभाजीनगर मनपा टोईंग प्रकरणाची आता चौकशी होणार आहे। सामान्य नागरिक म्हणून मलाही 5,000 रुपये दंड मान्य नाही। महापौर समीर राजूरकर यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। 5,000 रुपये दंड लागू होणार नाही, टेंडर प्रक्रियेची चौकशी करू असं आश्वासन त्यांनी दिलंय। सोमवारी मनपा आयुक्त यांच्यासोबत या प्रकरणी बैठक असल्याची माहिती नवनिर्वाचित महापौरांनी दिली आहे। आपल्यासोबत महापौर आहेत। तुम्ही बातमी पाहिली असेल, काय प्रतिक्रिया आहे तुमची? मी बातमी पाहिली आणि एक कागदी मी काल मागवला त्या सगळ्या प्रकरणाची। त्याच्यामध्ये जे दंडाच्या रकमा लावलेल्या आहेत त्याच्या 4 चाकी वाहनाला जो दंड लावलेला आहे तो मला सुद्धा नागरिक म्हणून जास्तीचा वाटतोय आणि महापौर म्हणून तर आहेच आहे। त्याचबरोबर लोकांना शिस्त 100% लागली पाहिजे, त्यांना लोकांना पार्किंगला गाड्या उभ्या केल्याच पाहिजेत। पण दंडात्मक रकमेच्या बाबतीत हा ठराव 2024ला झालेला आहे। या संदर्भामध्ये मी आयुक्तांशी चर्चा करणार आहे आणि सोमवारी मी आयुक्तांशी चर्चा करून किमान पक्षी 4 चाकी वाहनाला जो 5,000 रुपये दंड लागतोय त्या दंडाच्या बाबतीत फेरविचार आयुक्ताला करण्याला मी सांगणार आहे की या विषयामध्ये तुम्ही तो दंड कमी करण्यात यावा। याच्यामध्ये प्रथम दर्शनी तर असं दिसतंय की जास्तीत जास्त कंपनीचं भलं कसं होईल हा विचार केलाय आणि तुम्ही पहिला शब्द असा आहे की तुम्ही भ्रष्टाचार खपून घेणार नाही। बिलकुल भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं जे सरकार आहे ते 0 टॉलरन्स आहे त्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत। पण माझं मत असं आहे की आम्ही त्याची पूर्ण माहिती घेतल्यानंतर त्या विषयाची सखोल माहिती घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर ह्याच्यावरती जास्ती भाष्य करू शकू। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।